आजचा व्हिडिओचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आता बरेच जण कन्फ्युज होतात की सोनं घेताना कोणतं सोनं घ्यावं, कसं घ्यावं, किती कॅरेटचा घ्यावा, काय भावाने घ्यावा. तर त्याचे 2-3 पॉईंट काढले मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे कॅरेट. कॅरेट असतात 5 प्रकारचे. 5 प्रकारचे कॅरेट म्हणजे कसं, एक 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट पण होतं आणि 9 कॅरेट पण होतं. तर 24 कॅरेट म्हणजे 99.90% सोनं येतं, बरोबर. 22 कॅरेट म्हणजे 91.60% सोनं. 20 कॅरेट म्हटल्यावर 83.30% सोनं, राऊंड फिगर 84% पकडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 कॅरेट. तर 9 कॅरेट म्हणजे गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली दागिन्यांना. 9 कॅरेट म्हणजे किती, 37.5% सोनं. तर आता विषय राहिला हा कॅरेटचा. तर काही ठिकाणी कसं होतं, 22 कॅरेट सांगून तुम्हाला 18 कॅरेटचं सोनं देतात पकडून. 18 कॅरेट म्हणजे 75% सांगतात की हॉलमार्क आहे, 22 कॅरेट आहे. पण तसा विचार करायचा नाही. सोन्यावर 916 आहे का. काही ठिकाणी कसं होतं, 750 दाखवतात आणि 22 कॅरेट सोने म्हणतात. अजिबात नाही. 916 असेल तरच 22 कॅरेट. 18 कॅरेटच्या सोन्यावर 750 असतं. दुसरा मुद्दा असं की सोनं ऑनलाईन घ्यावा. आता डिजिटल गोल्ड आलेलं आहे. सोनं ऑनलाईन घ्यावा का फिजिकल गोल्ड घ्यावा, बिस्किट कॅडबरी. तर माझं म्हणणं असं आहे की सोनं तुम्ही बिस्किट कॅडबरी फिजिकल फॉर्ममध्ये घ्यावा. ऑनलाईनला मालक कुणी नाही. सेबीनी सुद्धा हात काढून घेतलेला आहे. शेअर मार्केटचा जो मालक आहे सेबी, त्याने सुद्धा हात काढून घेतलेला आहे. ऑनलाईन डिजिटल गोल्डला कुणी मालक नाही. फिजिकल गोल्डचे मालक तुम्ही स्वतः असणार आहे. ठीक आहे. मुद्दा तिसरा तर कसा, सोनं घेताना किती कॅरेटचं घ्यावा. तुमच्या घरात लग्न असेल तर 22 कॅरेटचं सोनं घ्या. डेली यूजसाठी घ्यायचं असेल तर 18 कॅरेटचं घ्या. कारण 18 कॅरेट म्हणजे कसं दर धाकट असतं. 18 कॅरेटचं सोनं डेली यूजसाठी घेऊ शकता, 22 कॅरेटसाठी लग्नाचं घेऊ शकता. आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने करायचं असेल तर मग 24 कॅरेट. असेच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या बेदरे सराफ आळंदीला फॉलो करा. अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील. धन्यवाद.